डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खांब्यावरच्या लाईटाखाली बसून वेळ प्रसंगी कोरभर भाकरीवर दिवस काढून प्रचंड अभ्यास केला. का तर त्यांना इथल्या रयतेला न्याय द्यायचा होता. तेव्हाचं चित्र बदलायचं होतं. इंग्रजाचे नियम असेल ते मनुस्मृतीचा बुरका असेल ते फाडायचा. तेव्हा इथल्या बहुजनांना लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार नव्हता. म्हणून त्यांनी संविधान आणलं. देशाच्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ संविधानातून आपल्याला मिळाला. आणि म्हणून आपण आता बोलतो, व्यक्त होतो, अभिव्यक्ती आहे ती आता हळूहळू सुधारणेच्या नावाखाली संपवली जात आहे. काल भावांनो, घाईघाईमध्ये एक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामध्ये सोशल मीडियावर बदनामी थांबवण्याच्या नावाखाली कायद्यात बदल करायचा म्हणे. हो, खरंच करा, पण फक्त सोशल मीडियावर नको. कोणी जर कोणाची अशी बदनामी करू नये म्हणून कायद्यात सुधारणा करा. आणि त्यात पहिला गुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबावर दाखल करा. कारण ह्या माणसांना दुसरे माणसं लावून प्रत्येक नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना बदनाम करून त्यांना पक्षात घेऊन पुन्हा क्लीन चिट दिली. पक्षात घ्यायसाठी त्यांना पहिले बदनाम केलं ना बदनाम. पहिला गुन्हा दाखल करा. ते मोदी हे मेलेले लोक पण सोडत नाही. नेहरूच जबाबदार म्हणते, काहाला बी त्याला बदनामीच म्हणते. करा गुन्हा दाखल. तुमची IT सेल पुऱ्याच्या पुऱ्या मुसलमानाला बदनाम करते. करा गुन्हा दाखल. ते मेनस्ट्रीम गोदी मीडिया त्या बुर्ज खलिफावर मिसाईल पडलं म्हणते. दन फुकट दुबई बदनाम. करा गुन्हा दाखल त्या चॅनलवर. अजितदादांना सगळे पार्ट बंद झालेल्या पुऱ्या अर्ध्या मशिनी बंद पडलेल्या त्या इमानात बसून मारलं. करा कंपनीवर गुन्हा दाखल. करता की पुन्हा शेपूट घालता. अबे हो, राज्यात रोज 350च्या जवळपास शेतकरी आत्महत्या होते. करा ना एखादा चांगला कायदा. रोज बायका पोरीची आबरू धोक्यात येत आहे. करा चांगला कायदा. पोट्याला नोकऱ्या नाही, करा कायदा. स्वतःच्या अंगलट यायला की सुचते का? कोण होय ते सोशल मीडियात बदनामी झाली म्हणणारा? खरकट्या होय का? आता खरकट्याला खरकट्या नाही म्हणावं तर का उष्ट्या म्हणावं का? तुमच्या पक्षाचे काय पोट्टे म्हणते पोस्ट पाहिल्या काल. घाबरले नाही आमचे साहेब. बरं बुवा, आम्ही कुठं म्हणतो घाबरले नाही. घाबरले नाही. गांड फाटली अख्ख्या IT सेलची. म्हणून तुमचे पप्पा बदनामी थांबवा म्हणते. तुम्ही चुरपा मुळव्यात. घाबरले नाही म्हणे. अबे भक्ताडाय नो. अबे एखादं काम जर चुकीच्या पद्धतीनं होत असेल तर बोलू नये का? हुकुमशाही आणायची आहे का? एवढे का घाबरता? अरे यांना विरोध करायला विधानसभेत विरोधक उरला नाही. कोणतंही विरोधातलं आंदोलन लगेच दडपण्याचा प्रयत्न करतात. आता लोकांसाठी उरला फक्त सोशल मीडिया. लोक, इथली जनता फक्त त्याच्यावर विरोध दर्शवते. त्याच्यावर बी यांना नवीन कायद्याच्या माध्यमातून अंकुश ठेवायचा आहे. लोकशाही संपलेली आहे. सोशल मीडियामुळे यांचा खरा चेहरा जगाच्या समोर येत आहे. आणि जे चोर असते ना त्यांनाच या गोष्टीची भीती वाटत असते. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीमराय, जय संविधान.